ताई, आज VN देसाई या सांताक्रूजच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये तुम्ही भेट घेतली रुग्णांची आणि त्यासोबतच इथल्या व्यवस्थेची सुद्धा पाहणी केली. काय तुमच्या निदर्शनास आलं? बऱ्याच तक्रारी या रुग्णालयातून प्राप्त. आता जवळपास पाऊण तास झाला मी या रुग्णालयामध्ये आहे आणि माझी पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही थोडं उशीर आलात, पण माझी विनंती आहे की आपण जरा वर जाऊन बाजूला जाऊन तुम्ही जर बघाल तर महिलांचा वॉर्ड आहे, वर जाल तर तुम्ही बघाल त्या ठिकाणी काय अवस्था आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काही जे आहे ते रूम बंद आहेत त्या ठिकाणी. आणि याचं कारण काय यांनी सांगितलं आहे की की जानेवारीपासून जे आहे ते त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही जागा ज्या आहेत त्या बंद करण्याचं काम केलेलं आहे. माझा VN देसाईच्या संदर्भामध्ये मोठं ऑब्जेक्शन यासाठी आहे की मी ज्या वेळेला याच्याकडे आतमध्ये आले तेव्हापासून मी वरपर्यंत जे रूम बघितले, तुम्ही जर अवस्था बघाल तर तुम्हाला कळून येईल कशा तऱ्हेची अवस्था आहे. तुम्हाला मी एक पेशंटची भेट करून दिली, तिची आई माझ्याकडे आली आणि तिच्या आईने मला कंप्लेंट केली की 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं जे आहे सिझरिंग ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला त्या पंख्याखाली झोपण्यात आलेलं आहे, तिला पॅसेजमध्ये झोपवलेलं आहे. आम्ही आतमध्ये आलो बघायला, ती घेऊन गेली आम्हाला मुलीपर्यंत. ते भेटून आम्ही आतमध्ये आलो तर आम्ही बघतो आतमध्ये सगळे बेड खाली आहेत. आता मला डॉक्टर सांगतात की आमच्या आई इतके पेशंट येणार आहेत, इतके पेशंट येणार आहेत. पण माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता की सगळ्या ठिकाणी जे आहे ते जवळपास मला असं वाटतं की वर्षभरापासून हे जे आहे ते बंदच आहेत मला वाटतं बेड. कारण इकडे बघा तिकडे बघा, तुम्ही खाली जावा, खाली पण खूप साऱ्या रूम बंद आहेत. टॉयलेटच्या मध्ये तुम्ही लेडीजच्या ठिकाणी जाल, तुम्ही ज्या वेळेला तुम्ही त्या लेडीज वार्डमध्ये तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी फक्त 2 ते 3 टॉयलेट आहेत, बाकीचे सगळे टॉयलेट बंद केलेले आहेत. आज काही टॉयलेट खोलले असं त्या मुलीच्या आईने मला तक्रार केली की ताई तुम्ही आला तर ते आज टॉयलेट खोलले आणि टॉयलेटसुद्धा लोकांचं म्हणणं आहे की ते भरून वाहत आहे आणि त्या ठिकाणी टॉयलेटला एका दरवाजा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कंटिन्यू पाण्याने इतकी अस्वच्छता आहे. अस्वच्छता बाबतीमध्ये मला सातत्याने जे आहे आल्यापासून आता वर येईपर्यंत सगळ्यांच्या मला तक्रारी आल्या. मी स्वतः डीनना म्हटलं आहो तुमच्याबद्दल एवढ्या तक्रारी अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये आल्या आहेत, टॉयलेटच्या बाबतीमध्ये आलेल्या आहेत. इथल्या सगळ्यात VN देसाईचा म्हणजे हा महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे. गरीब माणसं या ठिकाणी येतात. सगळ्यात पहिला इथे आरोप झाला की ते डॉक्टर जे असतात त्यांच्याकडे फेक डिग्री आहेत. हा आरोप संपल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे तुम्हाला माहिती आहे पॅथॉलॉजीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छिते की जे HIV येणाऱ्या किट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कशा तऱ्हेने जे आहे ते भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भामध्ये VN देसाईचा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी नाव आलं. याच्या व्यतिरिक्त झालं तर ब्लड बँकच्या बाबतीमध्ये ते ब्लड बँकच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या भ्रष्टाचाराचं आलं. तुम्ही बंद करण्यात आली. आता तुम्ही CT स्कॅनला जाल तर CT स्कॅन फक्त चालू आहे. म्हणजे मी ऑर्थोमध्ये जाऊन आले, मी डेंटलच्या विभागामध्ये जाऊन आले, तिथं कोणी पेशंट नाही. CT स्कॅन प्रायव्हेट माणसाला दिलेला आहे. म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी जितके हॉस्पिटलला गेले, खरं तर पेपरलेस बोलले होते, आम्ही औषध गोळ्या देणार बोलले होते, पण ते काही नाही आहे, काही होत नाही आहे. या ठिकाणी जे पेशंटना त्रास सहन करावा लागत आहे. आज या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट जे आहेत त्यांना सगळी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे. तुम्ही CT स्कॅनचा रूम बघा आणि गव्हर्नमेंटचे जे बाकीच्या ठिकाणी जे आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालणारे जे डिपार्टमेंटचे रूम आहेत त्याच्यामधला फरक बघा. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही सांगताय की जानेवारीपासून काम सुरू झाले, वरचे तर मला वाटतं मी 2 फ्लोअर जाऊन आले ज्या ठिकाणी पूर्ण बंद आहे. आणि आता मला हळूहळू असं वाटतं की जसं सगळे हॉस्पिटल बंद करण्याच्या मार्गावर एक मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चाललं आहे. आपण बघतो की 7 हिलला सुद्धा आता प्रयत्न चालला आहे की प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं. कुप्परच्या बाबतीमध्ये मी सातत्याने बोलले, शताब्दीच्या बाबतीमध्ये मी सातत्याने बोलले, येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटलसुद्धा आहे याला सुद्धा प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं आहे की काय. आज मुंबई महानगरपालिकेतून ह्याच्या माध्यमातून ह्याचं रिपेअरिंग सुरू आहे. या रिपेअरिंगवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आलेले आहेत आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे. हा जो निधी आहे किंवा जो महिलांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय, पेशंटना जो त्रास सहन करावा लागतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं बजेट जे मुंबई महानगरपालिकेचे ते चाललंय कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मला मांडायचा आहे. नेग्लिजन्सचा केस आहे. बाळाला बाहेर काढताना त्याचा लेग फ्रॅक्चर केलेला आहे आणि जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचा आपण आवाज उचललेला आहे. काल देखील पालघर मोखाड्यामध्ये एका प्रसूती झालेल्या महिलेला रुग्णवाहिकेने जेव्हा घरी सोडण्यासाठी नेण्यात आलं, तिला घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती दूर सोडून तिला आणि बाळाला घरी जाण्याची वेळ आली. कसं पाहताय? नाही, आरोग्य खरं तर आपल्याला बघितलं ना तर आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं व्यवस्थापन आहे. मूलभूत हक्कामध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजेत. आज असं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि ही जी हॉस्पिटल आहेत, मग तुम्ही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल म्हणा किंवा महानगरपालिकेचे हॉस्पिटल म्हणा, या ठिकाणी येणारी मंडळी जी आहे ती गरीब कुटुंबातली मंडळी आहेत जी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, ती मंडळी या ठिकाणी येतात. त्यांना सुविधा देण्यासाठी जे आहे ते महानगरपालिकेतून इथल्या स्टाफला पगार दिला जातो. आता एक ह्यांनी सांगितलं की निग्लिजन्सचं उदाहरण तुम्ही ऐकलं की एक मुलाला त्या ह्याच्यामधून काढताना जे आहे मशीनमधून डिलिव्हरीच्या वेळेला बाहेर काढताना त्याचा थाय त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
त्याला फ्रॅक्चरमध्ये NICU मध्ये ठेवण्यात आले आणि पालकांना बघू पण देत नाही. मी आत्ता डॉक्टरांना विचारलं, ते म्हटलं नाही, NICU मध्ये असल्यामुळे आम्ही त्याला भेटू देऊ शकत नाही. माझी मुलगी स्वतःची 4 महिने NICU मध्ये होते, पण मी रोज माझ्या मुलीला भेटत होती. पण आज ह्या महिलेला किंवा त्याच्या कुटुंबियांना ते बाळाला बघण्याची पण परवानगी नाही आहे. बोलवा तिला बोलवा येते, तिला आपण बोलायला लावू. पण मी आता जेवढ्या तुम्ही जर जाल महिला वॉर्डमध्ये, माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जा महिला वॉर्डमध्ये. मला लोकांनी सांगितलं की डॉक्टर जे ॲरोगंट पद्धतीने बोलतात, आणि तुम्ही डीनना स्वतः विचारू शकता, ते माझ्याबरोबर होते. मी स्वतः वॉर्डमध्ये गेले होते आणि खालच्या ज्या 3 डॉक्टर बसतात मेडिसिनचे, त्या ठिकाणी जे महिलांचे गायनेक वॉर्ड आहे, तिथे एक डॉक्टर माझ्यासमोर कंटिन्यू जोरजोरात लोकांवरती, पेशंटवरती बोलत होती. मी डॉक्टरांना त्यावेळी पण सांगितलं की डॉक्टर, अपेक्षा आहे की डॉक्टरांनी सौजन्याने वागावं, आणि त्या बिचाऱ्या महिला गरीब कुटुंबातल्या आल्यात, त्यांच्यासमोर तुम्ही इतक्या जोरजोरात बोलताय आणि तुम्ही त्यांना ओरडण्याचं काम करतात, हे सुद्धा बरोबर नाही. त्यामुळे ही सुद्धा आम्हाला खूप तक्रार आली की इथला स्टाफ जो आहे तो खूप ॲरोगंट स्टाफ आहे आणि त्या ठिकाणी पेशंटना खूप त्या ठिकाणी ओरडण्याचं काम करतो. और गलती उनकी है, दे है फ्रैक्चर्ड द लेग. हाँ, जो भी गलती है डॉक्टर ने किया, अपसेट भी किया उन्होंने, ऐसा नहीं है कि इनकार किया है. प्लास्टर सब मार के किया है, सुन रहे हैं, लेकिन एक नज़र हम देख लेते तो हमें तसल्ली हो जाती. म्हणजे बघा काय परिस्थिती आहे. तुम्ही जे बोललात ना जवाहर मोखाडा असेल किंवा मुंबई शहरामध्ये आज आपण आहोत. जर मुंबई शहरामध्ये आरोग्य व्यवस्थापन नसेल, जवाहर मोखाडा जे ठाण्यापासून किती लांब आहे, म्हणजे मुंबईपासून सुद्धा किती लांब आहे, अशा ठिकाणी जर आपण आरोग्य व्यवस्थापन पोचू शकत नसतो आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट जेवढं फुगून सांगण्याचं काम केलं जातं आरोग्य व्यवस्थापनाचं, तुम्हाला मी सांगते, मी ज्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट मारल्यात, पेपरलेस ते सोडूनच द्या, दवाई देण्याचं कारण त्यांची RC होत नाही, त्यामुळे दवाई देण्याचं सोडून द्या, पण जे व्यवस्थापन, जे मूलभूत व्यवस्थापन द्यायला पाहिजे, छोट्या गोष्टी, स्वच्छ टॉयलेट द्यायला पाहिजे, पाण्याचे व्यवस्थापन द्यायला पाहिजेत, कपडे द्यायला पाहिजेत. ज्यावेळी आम्ही व्हिजिट करतो त्यावेळी ही साफसफाई पूर्णपणे होते. तुम्हाला मी सांगते, लोकांनी मला सांगितलं 2 दिवसापासून ताई त्या ठिकाणी टॉयलेट वाहतंय बाहेरून, तरी सुद्धा बघितलं जात नाही. ही परिस्थिती असेल. मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही काही आवाहन करू शकता? मी प्रकाश आंबेडकरांपेक्षा भूषण गगराणीने पण आव्हान करेन. आणि मी ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या तऱ्हेने मी सातत्याने हॉस्पिटलला व्हिजिट मारते, माझी अपेक्षा आहे की कधीतरी भूषण गगराणी आणि याचे DMC असतील किंवा यांचे AMC असतील आरोग्य विभागाचे, यांनी सुद्धा कधीतरी व्यवस्थापन करण्या संदर्भामध्ये काय चाललेलं आहे. फक्त आपले अधिकारी आपल्याला ब्रीफिंग देतात, त्याच्यावर भरोसा न ठेवता स्वतः प्रत्यक्षदर्शनी जर त्यांनी व्हिजिट मारली की त्यांना कळेल की आपण तुम्ही खालपासून वरपर्यंत याल. त्या बाबांनी पण मला सांगितलं की बाबा ताई तिथे 2D इकोचं ऑफिस हे आहे, रूम आहे, पण 2D इको मशीनच नाही आहे, चालूच नाही आहे, बंद आहे कंटिन्युअसली. बरोबर आहे ना? हां, ते तिथे उभे आहेत, सगळं आउटसोर्स चाललेलं आहे. मग आउटसोर्स करा तर गरीब माणसाला परवडणार कसं? 6 महिने लोकांचे जे आहे ते MRI आणि CT स्कॅन होत नाही. ही परिस्थिती जर मुंबईमध्ये असेल, महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये असेल, तर आमचा मुद्दा हाच आहे की मुंबईकरांच्या पैशातून या हॉस्पिटलला पैसा जातो. त्यामुळे हे हॉस्पिटलमध्ये जो भ्रष्टाचार आहे, म्हणजे फेक डॉक्टर, फेक या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेलं काम जे आहे, पॅथॉलॉजीमधला घोटाळा, HIV किट्समधला घोटाळा, औषधामधलं हे काय चाललेलं आहे. आणि अशा तऱ्हेने हळूहळू हॉस्पिटल बंद करायचं आणि त्याच्या माध्यमातून प्रायव्हेट माणसाला द्यायचा, हा डाव आम्ही चालू देणार नाही. हां, पॉलिटिकल मला हे बोलायचं आहे की ज्या तऱ्हेने मी आता 2-3 केसेस बघितल्या, ते हंगावण्याची केस बघितली, डॉक्टर संपदा मुंडे म्हटलं, आणि आता गौरीची केस बघते मी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरं, मी आता माझी मैत्रिणीसुद्धा आहे, हिच्यासुद्धा मी हिला साक्षातून बोलते की महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या मुली, सुशिक्षित मुली, इंडिपेंडेंट मुली, म्हणजे गौरीसुद्धा नोकरी करत होती, डॉक्टर संपदासुद्धा नोकरी करत होती, हंगावणेसुद्धा शिकलेली चांगल्या कुटुंबातली आलेली, चांगल्या म्हणजे अपर मिडल क्लास फॅमिलीमधली होती. आणि अशा मुली ज्या शिकलेल्या आहेत, ज्या इंडिपेंडंट आहेत, ज्या स्वतःची भूमिका स्वतः मांडू शकतात, म्हणजे आता माझ्या भूमिकेला कदाचित टुलिप असेल किंवा ही असेल, सहमत असेल की ज्या महिला अशा इतक्या स्ट्रॉंग आहेत, ज्या या समाजाच्या बंधनाला तोडून स्वतःच एक अस्तित्व निर्माण करतात, अशा मुली आत्महत्या कशा करू शकतात, ह्याच्यावर एकदा मला वाटतं चिंतन केलं गेलं पाहिजे. खरं तर तिच्या आत्महत्येबद्दल माझ्या मनात, सगळ्यांच्या मनात संदिग्धता आहे, पण मला हा प्रश्न सगळ्यात मूलभूत व्हायला लागला आहे की मी सातत्याने एक मागणी करते की ह्या राज्याला एक जो आहे तो स्वतंत्र गृहमंत्री असावा, कायदा सुव्यवस्थेचं कुठे ना कुठे थोड्या काय म्हणतात ना, आता जे खच्चीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आस्था असावी. दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणामधून मी बघते की ज्या शिकलेल्या मुली आहेत, ज्या न्याय मागू शकतात, ज्यांना त्या ठिकाणी भांडण्याची ताकद आहे, अशा मुली जर आत्महत्या करायला लागलेल्या असत्या, बोलतोय आपण की त्यांची हत्या झाली, जशी मी संदिग्धता उपलब्ध झालेली आहे परिस्थिती. पण या संदिग्धतेमध्ये सुद्धा माझा प्रश्न आहे की जर असं होत असेल तर ह्या प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये आपला समाज म्हणून आपल्याला उतरावं लागेल आणि राज्य सरकारला एक त्या ठिकाणी जावं लागेल मेसेज की अशा तऱ्हेने जी होतात ह्या घटना, या घटनेच्या मागे काय झालेलं कारण, ह्याच्यावर चिंतन केलं गेलं पाहिजे. म्हणजे मी आता महाराष्ट्रामध्ये लगभग 4थी मला वाटतं घटना झालेली आहे, 3री-4थी घटना ज्याच्याबद्दल आपण ही चर्चा करतोय.
आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल तर मी एक दिवस बोलणार आहे की काय तऱ्हेने कायदा सुव्यवस्था झाली. म्हणजे त्या रोहित आर्यापासून इतरही विषयापासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय बोलू मी आता की कायदा सुव्यवस्था ही सगळ्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं भूषण होतं, तीच आता दुर्दैवाने हे झालेली आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की या विषयावर मी जाणीवपूर्वक बोलले, कारण या संदिग्धता निर्माण झालेले विषय आहेत, याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असलेल्या केसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची पूर्ण खालपर्यंत जाऊन चौकशी केली गेली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. एकीकडे अजितदादा ज्या पद्धतीनं विधान करतात, मत दिलं तरच निधी देणार, आता रुपाली चाकणकर पण तसंच म्हणतात की मत दिलं तर निधी मिळणार, कसं पाहता याकडे? नाही, मी बघितलं ऐकलं मी की रुपाली चाकणकरांनी सांगितलं की मत आपल्या हातात नाही, सत्य आपल्या हातात आहे, तिजोरीची चावी आपल्या हातात आहे, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती चंद्रकांत पाटलांचं मी स्टेटमेंट ऐकलं की तिजोरी जे आहे त्याच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी सुद्धा मालक त्याचा जो आहे, आणि तशा तुम्ही मालकाला न विचारता तिजोरीमधले पैसे काढले तर ते काय समजलं जाईल. माझा एक प्रश्न आहे की ही तिजोरी ना तुमची आहे ना तुमची आहे, ही तिजोरी महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला काय समजून चाललेलं आहात? ते तुमचे गुलाम नाही आहेत. त्यांनी सत्तेमध्ये तुम्हाला बसवले, त्यांचा सन्मान करायला शिका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या चाव्या तुमच्याकडे कशासाठी दिलेल्या आहेत? ह्या चाव्या तुमच्याकडे लोकांना मदत करण्यासाठी दिलेल्या आहेत, विकासासाठी दिलेल्या आहेत. ह्या चाव्या तुमच्या पार्टीचा फंड नाही. मी सातत्याने एक गोष्ट मी किती वेळा बोललेली आहे की काही लोकांना असं वाटायला लागलं मुंबई महानगरपालिकेची तिजोरी माझा स्वतःच्या जो आहे तो पार्टीचा फंड आहे. आता राज्य सरकारमधल्या लोकांना वाटायला लागले की तिजोरीमधल्या चाव्या ह्या आमच्या पार्टीच्या आहेत. एक म्हणतं हा मालक आहे, दोन म्हणतं आमच्याकडे चाव्या आहेत. ह्या तुमच्या नाही आहेत, ह्या लोकांच्या आहेत. आणि लोकांना सगळं कळतंय की ज्या तऱ्हेने तुम्ही सत्तेसाठी याचा वापर करताय हे बरोबर नाही आहे. लोकांच्या भावनेचा आदर करा आणि तुम्हाला ज्या तऱ्हेने लोकांनी निवडून दिलेलं आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी केलेले. त्यामुळे लोकांना पैसे कसे, लोकांना शिक्षणासाठी मदत करा, हे आरोग्य व्यवस्थापनाची ही ढासळलेली अवस्था त्यासाठी मदत करा, रस्ते चांगले बनवा, महाराष्ट्राचं जे नाव लौकिक आहे ते पुरोगत करण्यासाठी प्रयत्न करा. दुर्दैवाने आम्ही बघतोय की स्वतःच्या चाव्या चालण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अर्थमंत्री आहेत पण ते म्हणतात की मी काम करतो म्हणून तुमच्याकडे मत मागतो, इतरांची शहरं ही भिकार डॅश डॅश असतात, अशा पद्धतीच्या शब्दांचा त्यांनी वापर केला आहे. काय म्हणणं? नाही, हे चुकीची भाषा आहे खरं तर. मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने दादा सांगतायत त्यांच्या, मला वाटतं त्यांच्या पुण्याच्या बाबतीमध्ये किंवा पिंपरी चिंचवडबद्दल बोलतात ते, पण मला असं वाटतं इतरही शहर सुंदर करणं किंवा इतरही शहरांना पुढं नेणं ही त्यांची नैतिक जबाबदारी नाही का? हां, काय मला सांगा, ते राज्याचे उपमुख्यमंत्री किती वर्षापासून आहेत, सत्तेमध्ये किती वर्षापासून आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी नाही? मुंबईत मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल असे अनेक प्रभाग आहेत की जिथं मनसेची ताकद जास्ती 2 ते 6 हजारापर्यंत मतदान आहे. त्यामुळे मनसेला सोबत घ्यावंच लागेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यावर काय? नाही, मला माहीत नाही कोणत्या राजकीय विश्लेषणाने ते मत केलं, त्याच्याशी मी चर्चा करीन. आणि या संदर्भामध्ये आमचं काय मत आहे हे बघा, शेवटी असं आहे की प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे. विक्रोळीमध्ये आपल्यालासुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आम्हीसुद्धा लहानाचं मोठं झालेलं आहे, माझं लहानपणसुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल, जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल. जिस तरीके से कांग्रेस ने अकेले जाने की भूमिका ली है, लेकिन ऐसा भी कहा जा रहा है कि अगर अकेले लड़ते हैं तो अगर विपक्ष साथ में आता है तो फ़ायदा होगा, नहीं तो सबको नुकसान होगा. और इस तरीके से मौर्या और नहीं, देखिए हम तो लड़ने का काम कर रहे हैं. हम भी भाजपा के खिलाफ हमेशा ही लड़े. कांग्रेस पार्टी तो आपको हमेशा ही पता है कि आदरणीय हमारे नेता जननायक राहुल गांधी जी ने जो भूमिका हमेशा रखी है वो हमेशा ही भूमिका देश के हित के लिए रखी है और देश का संविधान ही हमारी भूमिका रही है. और जिस तरह से हमने अपनी भूमिका रखी, हमने अपनी भूमिका मुझे लगता है इतने दिनों में काफ़ी हद तक स्पष्ट की है. आज जो मैं आई हूँ, मैं मुंबई के मुद्दे उठा रही हूँ. मैं आज अस्पताल में आई हूँ, वीएन देसाई हॉस्पिटल, जहाँ पे आप पूरी बिल्डिंग अगर घूमोगे तो आपको पता चल जाएगा जनवरी से यहाँ पे जो है डेवलपमेंट का काम चल रहा है, ऐसे बताया जा रहा है. ऊपर से मैं नीचे आई हूँ तो आप ऊपर जाएंगे तो आपको 2 फ्लोर पता चल जाएगा कि डेवलपमेंट का काम है. लेकिन जब आप यहाँ के पेशेंट से मिलते हैं, लोगों से मिलते हैं, तो मुंबई महानगर पालिका के मैं जितने भी अस्पताल घूमी हूँ, मैं इसीलिए सबको आह्वान करना चाहूँगी कि कभी तो बोलिए कि मुंबई महानगर पालिका के आयुक्त और उसके एएमसी हेल्थ डिपार्टमेंट का डीएमसी कभी ना कभी यहाँ पे आके विजिट करें. देखिए, आज जो मुझे लोगों से बात करने के बाद या पेशेंट से बात करने के बाद पता चला कि यहाँ पे अगर आप देखोगे तो प्राइवेट यंत्रणा के जो सिटी स्कैन है वो अच्छे से चल रहा है. बाकी आप व्यवस्थापन देखोगे, 2D, एको, पैथोलॉजी, ये सब चीज़ों का बहुत तकलीफ है. आपको मैं बताना चाहती हूँ, बहुत सारी तकरार जो है इस अस्पताल के बारे में इसलिए भी आई है कि यहाँ पे जो डॉक्टर है वो फेक डॉक्टर है, उनकी डिग्री फेक है. इस मामले की बहुत सारी तकरार आई है. यहाँ पे पैथोलॉजी को जो है बंद करने का काम हुआ है. 2D इको का मशीन आज भी बंद है, अगर आप देख के आओगे. अस्पताल में मैं ऑर्थो डिपार्टमेंट में जाके, डेंटल डिपार्टमेंट में जाके एक भी पेशेंट आज वहाँ पे नहीं है. आज लोगों को जो है वो अस्पताल में दवाई नहीं मिल रही है.
जो HIV की किट्स होती है, जो बाकी की किट होती है, उसके भ्रष्टाचार के लिए भी इस अस्पताल का नाम आया है। आज एक पेशेंट आपके सामने थोड़ी देर पहले आया, उसने कहा कि डिलीवरी के वक्त उनका बच्चे का जो है वो पैर को जो है फ्रैक्चर हुआ है और जो NICU में है वो उनको अभी मिलने भी नहीं दिया जा रहा है। तो इस तरह की बहुत सारी तकरार, डॉक्टर के एरोगेंसी की तकरार हमारे पास यहाँ पे आई है। और इन सभी तकरारों को अब जब हम देखते हैं तो हमें पता चलता है कि BMC के अस्पताल, लोग 2 दिन पहले सीजरिंग डिलीवरी हुई लड़की को जो आप देखोगे तो वो रास्ते में पैसेज में रखने का काम किया गया है फैन के नीचे, जबकि ये पूरा अस्पताल में पूरा प्लेस जो है वो खाली है। तो क्यों नहीं रखा गया? तो हमारा कहना यही है कि हम BMC के मुद्दे जो है मुंबई कर की बात कर रहे हैं। हमारा कहना यही है कि हम मुंबई की आवाज़ बन के लोगों की समस्या, क्योंकि ये बेसिक मूलभूत जो है सुविधा है, एजुकेशन और हेल्थ होनी चाहिए। दुर्भाग्यवश ये हेल्थ और एजुकेशन की सुविधाएं देने का काम नहीं हो रहा है। प्राइवेट एजेंसी को देने के लिए एक बड़ा षड्यंत्र चल रहा है, चाहे कूपर अस्पताल हो या चाहे आपको मालूम है अलग अलग अस्पताल, शताब्दी हो या ये अस्पताल हो, ये सब प्राइम स्पॉट पर रहने वाले अस्पतालों को, अभी तो हम 7 हिल का भी नाम सुन रहे हैं, किसी प्राइवेट आदमी को देने का बड़ा षड्यंत्र चल रहा है। तो ये नहीं होना चाहिए। यहाँ पे गरीब आदमी आता है जिनको दवाइयाँ फ्री में मिलनी चाहिए, इलाज फ्री में मिलना चाहिए, डॉक्टर का जो है उनके साथ बिहेवियर हो, और ये भ्रष्टाचार के जो सभी तंत्र मंत्र जो यहाँ पे अपनाए जाते हैं उसको भी बंद करने का काम करना चाहिए। मोदी जी इस प्रकार से अयोध्या गए या राम मंदिर का ध्वज रोहण इस पे क्या करेंगे? मोदी जी इस प्रकार से अयोध्या गए हैं, ध्वज रोहण इस पे क्या करेंगे? मुझे अच्छी बातें हो गए तो उनको क्या है, मुझे ऐसा लगता है कि लोगों के भी मिले, कभी कभी महंगाई पे, बेरोजगारी पे भी बात करें। ये मेरी अपेक्षा है उनसे। जैसे हम लोगों के बीच में आ रहे, लोगों की समस्या बता रहे, आपके माध्यम से सरकार को जगाने का काम करें, महानगर पालिका को जगाने का काम करें, वैसा काम वो भी करें। अभी बातचीत चल रही है महाविकास आघाड़ी के साथ मैंने आपको क्लियर देखिए, हमने एक बात आपके सामने क्लियर कर दी है। अगर ऐसी कुछ बात हो जाएगी तो वो भी बात आपके सामने क्लियर कर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।